का केलंस असं? हा, आधी मला न सांगता परस्पर ह्यांच्याकडे जाऊन बोललीस, माझ्या विरुद्ध ह्यांचे कान भरलेस का? आतापर्यंत या घरामध्ये मी कधी मुलगी आणि सून असा भेदभाव केला नाही. तुला तर पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळलंय ग. मनातल्या सगळ्या गोष्टी तुझ्या पुढे मोकळ्या केल्या. त्याची परतफेड अशी केलीस तू? आता सुद्धा ह्यांच्या सांगण्यावरून मी फोन लावत होते, तोही लावू देत नाहीयेस. ह्यांच्या मनातून तर उतरलेच आहे मी. त्यांच्या डोळ्यात दिसतंय मला ते. चुकीचं प्रायश्चित्त घ्यायचं म्हणलं तर ते पण घेऊ देत नाहीयेस. आई बाबा, मला माफ करा. तुम्हा दोघांचा अवमान होऊ नये म्हणून मी हा फोन कट केला. बाबा, प्लीज तुम्ही आईंना असं बोलू नका ना. तुमच्या बाबतीत आमच्या मनात जो आदर आणि सन्मान आहे ना, तोच आईंच्या बाबतीतही आहे. बाबा, जेव्हा वसुंधरा लग्न करून आपल्या घरात येईल ना, तेव्हा आईंना सासूचा मान मिळायला पाहिजे. वसुंधराच्या आई वडिलांना फोन करून आईंनी माफी मागायची काही एक गरज नाहीये बाबा. अगे वागणं चुकीचं आहे. हो बाबा, पण त्याची जाणीव आईंना आहे. निर्णयच कळवायचा आहे ना. तो निर्णय ऐकल्यानंतर त्यांना आनंदच होणार आहे. तर मग आईंनी माफी का मागावी? त्यापेक्षा मी आणि हे जातो आणि त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलतो. काय हो? हो, मलाही तसंच वाटतंय. हा विषय फोनवर बोलण्यासारखा नाहीये. आपल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास झालाय आणि जर माफीच मागायची असेल तर मी आणि अवनी त्यांच्या घरी जातो आणि त्यांची माफी मागतो. भास्कर, अवनी, सॉरी. आई, अगं आई, अहो, तुम्ही सॉरी नका म्हणू. खरं तर माझंच चुकलं. मी तुमच्याशी बोलायला हवं होतं. उगाच बाबांकडे जाऊन हे सगळं सांगितलं. आपल्या दोघींच्या नात्यातला विश्वास गमवायचा नाही आई मला. आई, आई मला प्लीज माफ करा. सॉरी आई. ए, सुशीला, सुशीला, अगं फोन घेऊन कुठे चाललीस तू? हे काय चाललंय तुझं? हो, सोडून द्या ना आता त्या स्थळाचा विचार. त्यांचा फोन आला नाही म्हणजे त्यांचा नकार आहे असं समजा ना. आणि ते बरंच आहे. असं काय बोलतेस तू? हे बघा, बनीला आणि वसूला वेगळं करून मला वसूचं लग्न लावून द्यायचं नाहीये. आपण वेगळं स्थळ पाहू ना. अगं ते कसं शक्य आहे? आणि हे स्थळ चांगलं आहे की. वसू, अगं ही वागायची कुठली पद्धत? आम्ही इकडे तुझी काळजी करतोय आणि तू स्वतः फोनही घेत नाहीस. अगं बनीला कसं समजायचं ते आम्हाला कळत नाहीये. तू रागावलाय तुझ्यावर, आयुष्य बोलणार नाही असं म्हणतोय. आणि सुशीला मला सांग, घरातल्या मुलीनं इतक्या उशिरापर्यंत काही न कळता बाहेर राहणं चांगलं आहे का? माझं लग्नाला होकार आहे. त्यांना होकार कळवून टाका. तुझा होकार असेल तो असेल, पण उशीर होते कळवलं का नाहीस? अहो,
असं काय करताय? पोरगी स्वतःच्या तोंडाने हो म्हणाली आहे लग्नाला. वसू, खरं आहे ना? खरंच होकार आहे तुझा? हो आई, तुझं म्हणणं पटलंय मला आई. मी कितीही प्रयत्न केले ना तरी बनीच्या आयुष्यातली त्याच्या बाबाची जागा नाही घेऊ शकत. त्याला बाबा नाही देऊ शकले आणि त्या बाबतीत मी आई म्हणून कुठे कमी पडले असं पुढे जाऊन त्याला नको वाटायला. वसू, आज प्रश्न विचारायला लागला ग तो. असे प्रश्न ज्याची उत्तरच नाही आहेत माझ्याकडे. तो जसा जसा मोठा होईल तसे त्याचे प्रश्न वाढतील आणि त्या प्रश्नांबरोबर त्याच्या मनात माझ्याविषयी राग. मला वाटलं होतं मी एकटी पुरेशी आहे त्याला सांभाळायला, पण नाही. बहुतेक नाही बाबा, मला वाईट नाही वाटत आहे आणि तुम्ही पण वाईट नका वाटून घेऊ. मी बनीला त्याचे बाबा देऊ शकेन याचा जास्त आनंद आहे मला. हे लग्न करते ते फक्त आणि फक्त बनीसाठी. त्याला त्याच्या बाबाचं प्रेम मिळावं यासाठी. वसू, वसू, त्यांची एक अट आहे. अट? कसली अट? तुम्ही माझ्याबद्दल सगळं खरं सांगितलंय ना त्यांना? हो बाळा, सगळं सांगितलंय. बनीबद्दल सांगितलंय? हो, त्याच्याबद्दलही सांगितलंय. मग कसली अट आहे? अगं म्हणजे तू आकाशरावांना अजून भेटलीच नाहीयेस ना, तर त्यांचं असं म्हणणं लग्नाच्या आधी निदान फोटो तरी बघ, अशी अट आहे त्यांची. हे बघा, तुम्हाला फसवून मला वसूला अटीबद्दलचं सत्य नव्हतं सांगायचं. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे मला वाटलं पोरीला आज तरी रात्री शांत झोप लागू देत. आजची रात्र, फक्त आजची रात्र. आजच्या रात्रीत जे करायचं असेल ना ते करून घ्या. उद्या सकाळी मी वसूला अटीबद्दलचं सत्य सांगेन. मी जिवंत असे तोवर वसू आणि बनीला वेगळं होऊ देणार नाही. आता जास्त काळ नाही तुला तुझ्या बाबापासून लांब राहावं लागणार बनी. पण असं चिडू नकोस रे माझ्यावर. असं जीवेस तू, असं माझ्यापासून लांब गेलास, माझ्यावर चिडलास, रागवलास ना तर नाही जगू शकणार मी.
हा अखिल, दादा आत येऊ का? ये ना. काय झालं, काय बोलायचंय? हो दादा, आजसाठी खरंच सॉरी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तू नेहमीच म्हणतोस की आपल्या कामापेक्षा काही महत्वाचं नाहीये, पण आज मी ही गोष्ट कसं काय विसरलो मलाच कळत नाही. आता ऍक्च्युली मी एका ठिकाणी अडकलो होतो एका फ्रेंड सोबत, आणि ते वेळ कसा गेला मला कळलंच नाही. भान राहिला नाही मला वेळेचा. बेबीने सांगितलं मला की तू येऊन सगळे इव्हेंट स्वतः हँडल केलंस. तू आला नसतास ना तर आज आपला इव्हेंट फेल गेला असता रे, आणि तोही माझ्यामुळे. दादा दादा रिअली सॉरी दादा, माझ्याकडून अशी परत नाही होणार. तू प्लीज माझ्यावर चिडू नकोस ना रे. तू असं रागवलं असं तर मला रात्री झोप लागणार नाही. प्लीज मला माफ कर ना प्लीज. इट्स ओके, इट्स ओके. होतात रे चुका, आणि चुकणार नाही तर शिकणार कसं? तुला माहिती मी तुझ्या वयाचा होतो ना, तेव्हा बाबांसोबत प्रत्येक इव्हेंटला जायचो. तेव्हा बाबा सगळं सांभाळायचे. खूप काही शिकलो मी त्यांच्याकडून. आणि एवढंच नाही तर आईच्या मैत्रिणींच्या प्रत्येक मुलाच्या लग्नात सुद्धा मी जायचो. त्यांच्या ना स्पेशल क्षणात मला नेहमी सहभागी व्हायचं होतं. हळूहळू मला कळलं की इव्हेंट मॅनेजमेंट हे नक्की काय असतं. पण माझ्याकरता हे फक्त प्रोफेशन नाही तर माझं पॅशन झालं. बिकेम माय ड्रीम. म्हणतात ना, ड्रीम्स डू कम ट्रू. हे स्वप्न खरं झालं, आणि आज हे माझं स्वप्न माझ्यासोबत तू जगतोयस, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत तू कधी विचारलं नाहीस की दादा या कंपनीत माझी जागा काय, माझी पोझिशन कुठली. जे पडेल ते काम केलंस तू. तुला काय वाटतं मी हे सगळं बघत नाही? तुझ्या एका चुकीमुळे मी हे सगळं विसरून जाणार का? अखिल, येस वहिनी. अखिल, तुझ्या दादाला आता किती मिठ्या मारायच्या तर मारून घे, आणि हवे तेवढे लाडही पुरवून घे. नाही म्हणजे आता कसं दादाचं लग्न ठरणार, मग रात्री अपरात्री तुला रूम मध्ये येता नाही येणार? वहिनी काय बोलतेस तू? अहो, तुमच्या लग्नाची बोलणी करायला चालले उद्या, तुमच्या होणाऱ्या बायकोच्या घरी. कळलं का? वहिनी खरंच? हो. काय रे, काल परीक्षा म्हणून एवढ्या उड्या मारत होतास, आज काय झालं? काय नाही. आज कुठला पेपर आहे? ओरल. झालाय ना अभ्यास? हो. अरे मग चेहरा का असा पाडून बसलायस? काय नाही. आणि काय हो, तुम्हाला काय झालं? हा हा. चला चला चला, उशीर होतोय. द्या बाबा बांधताय. चल, नाश्ता झाला ना? चला, गुड बाय. बसू थांब. आज तू बनीला शाळेत सोडायला जाऊ नकोस. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. कुंदा, ए कुंदा, हा काका, काय झालं? बनीची शाळा कुठे माहिती ना तुला? आता हा काय प्रश्न आहे का? मग आज बनीला शाळेत सोडून ये. हा? चल ये बनी ये. मला आईसोबत जायचं. अरे राजा, हट्ट करू नकोस. हा, आज तुझी ओरल टेस्ट आहे ना, तुला उशीर होतोय. चल निघ. हे बघ, एक मिनिट. ठीक आहे, रिक्षाने घेऊन जायला. चालेल, चला. बनीशे,
बाबा, बनीची जबाबदारी मी घ्यायची नाहीये असा काही विचार आहे का तुमचा? कारण मी रोज जाते ना त्याला सोडायला शाळेत. आज तुम्ही कुंदाताईला पाठवलं म्हणून विचार. कारण यापुढे बनी तुझी जबाबदारी नसणार आहे. अहो काय म्हणताय? इतके दिवस तुला वाटत होतं ना की मी खरं बोलावं म्हणून, मग आता मला खरं बोलू दे. वसू, काल तुझ्या आईला तुला हे सांगायचं होतं की ठाकूरांकडून तुझ्या लग्नाला होकार आलाय, पण त्यांची एक अट आहे. अट? हो, आणि त्या अटीनुसार लग्नानंतर फक्त तू सासरी जायचंयस आणि त्यांच्या घरी तू एकटीनं राहायचंयस. बनी तुझ्याबरोबर तिकडे येणार नाही. पण तू बनीची काळजी करू नकोस. मी आणि सुशीला बनीची काळजी घेऊ, त्याची जबाबदारी घेऊ, त्याला सांभाळू. तसंही आम्ही त्याचे आजी आजोबा आहोत, तेव्हा त्याचं शिक्षण वगैरे सगळं आम्ही बघू. तू त्याला जेव्हा तुला वाटेल तेव्हा भेटायला येऊ शकतेस. तुला इकडे यायला काहीच हरकत नाही. आणि समजा तुला वाटलं तर आम्ही त्याला तिकडे घेऊन येऊ, आणि मला वाटतं याला त्यांची काहीच हरकत नसावी. आता पहिल्या नवऱ्याच्या मुलाला सांभाळायला कोणाला आवडेल नाही का? पण बनीची तू काळजी करू नकोस. तो आमच्या बरोबर आनंदात असेल, खुश असेल. बाबा, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळताय का? मी जिवंत असताना तुम्ही बनीची जबाबदारी स्वीकारण्याचा विचार तरी कसा करू शकता? अनाथ नाहीये तो, त्याची आई जिवंत आहे. असं आमचं म्हणणं नव्हतं वसू. बिचाऱ्या बनीची याच्यात काहीच चूक नाही. त्याचं नशीबच वाईट म्हणून अशा क्रूर बापाच्या पोटी जन्माला आला तो. आपण भले त्याच्या नावापुढे त्याच्या बापाचं नाव नाही लावत, तरी पण मुलगा आणि वडील हे नातं आपण नाही बदलू शकत. कितीही जपलं ना तरी त्याच्या बापाची पापं त्याला कधी ना कधीतरी येऊन गाठतीलच. यापुढे माझ्या मुलाच्या नशिबाशी तुझं नशीब बांधलेलं असणार नाही. तू त्याच्याबरोबरच्या सगळ्या बंधनातून मोकळी हो. तू जा, निघून जा वसू. नको अडकून पडूस. बिचाऱ्या बंदीचं काय करायचं ते आम्ही बघू. बिचारा बापाने टाकलेला बिन बापाचा, अशी कुठली नावं त्याला देऊ नयेत ना कोणी, म्हणून आयुष्यभर जगडले मी. बिचारा नाहीये माझा बनी, बिचारा नाहीये तो. त्याला आतापर्यंत आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाहीये मी. त्यामुळे कोणीही त्याला दया दाखवण्याची, त्याला ओझं समजण्याची काही गरज नाहीये. माझ्या बनीला अत्यंत आनंदाने सांभाळायला मी समर्थ आहे. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, जर त्यांना बनी नकोय तर मला असल्या घराशी कुठलंही नातं नाही जोडायचंय. बाबा, जे लोक एका आईला त्याच्या मुलापासून तोडायला बघतायत ना, त्याच्याशी मला संबंधच जोडायचा नाहीये. ज्या बाबाला आई मुलाचं प्रेम समजत नसेल ना, त्या माणसाशी लग्न करून त्याचं नाव माझ्या नावापुढे नाही लावायचंय मला. जो माणूस माझ्या बनीला माझ्यापासून लांब करू पाहतोय, त्या माणसाशी कुठलाच संबंध नकोय मला. मला तोंड पण बघायचं नाहीये त्याचं. माझा निर्णय झालाय.
हे लग्न आता मी करणार नाहीये. मीही हेच केलं असतं अगं.